संक्रांत आणि भोगीचं नात काय? न खाई भोगी तो सदा रोगी असे का म्हणतात? जाणून घ्या. मकर संक्रांत 3 दिवस साजरी केली जाते. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येते ती भोगी. आपण भोगी का साजरी करतो, तसेच भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची आठवण का काढली जाते, जाणून घेऊया. नवीन वर्षातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणून मकर संक्रांतीला ओळखले जाते. प्रत्येक प्रांतानुसार या सणाला विविध नावाने ओळखले जाते. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा करतात. यंदा हा सण 13 जानेवारीला साजरा केला जाणार आहे. हा सण तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया अभ्यंगस्नान करतात. तमिळनाडूमध्ये संक्रांतीच्या आधी 3 दिवस पोंगल नावाचा उत्सव साजरा करतात. त्यातल्या पहिल्या दिवसाला भोगी पोंगल असे म्हणतात. या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते. जाणून घेऊया याचे महत्त्व. भोगी म्हणजे काय? मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करण्यात येणाऱ्या सणाला भोगी म्हणतात. भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ आहे आनंद घेणारा व उपभोगणारा. या दिवशी हा सण साजरा करत सर्वांनी आनंद उपभोगायचा असतो. कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण मानला जातो. इंद्रदेवाची आठवण का काढतात? भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते. इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती, अशी मान्यता आहे. ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते. पूर्वी मालक वर्ग आपल्या या दिवशी कर्मचाऱ्यांना काही वस्तू भेट म्हणूनही देत असतात. शेताला नवीन बहार आलेला असतो, त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लाभतो. मग या काळात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतात. या पदार्थांमधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास सज्ज होतात. भोगी देणे म्हणजे काय? जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात. याचप्रमाणे भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून सवाष्णीला जेवायला बोलावले जाते किंवा त्या पदार्थांचा शिधा तिच्या घरी पोहोचता केला जातो. यालाच भोगी देणे म्हणतात. भोगी या सणाच्या दिवशी दिवाळी सणासारखाच उत्साह असतो. या दिवशी सकाळी आपले घर व घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दारासमोर रांगोळ्या काढल्या जातात. घरातील सर्व सदस्य तीळ मिश्रित पाण्याने अभ्यंगस्नान करून नवनवीन कपडे परिधान करतात. मुली आणि महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरी गेलेल्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. अशा प्रकारे कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात. न खाई भोगी तो सदा रोगी. भोगीच्या दिवशी एका विशिष्ट प्रकारे भाजी तयार करण्यात येते. भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते. मराठवाड्यात या भाजीला खेंगट म्हणतात. हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लावर आदी भाज्या